चित्राताई बोला. हां, धन्यवाद सभापती महोदया. परवाचा जो विषय झाला छत्रपती संभाजीनगरचा, त्याच्यावरती चर्चाही झाली, विरोधी पक्ष नेत्यांनी भूमिका मांडली. या बालगृहामधली ही पहिली घटना नाही, ही दुसऱ्यांदा घडलेली घटना आहे. आणि या अनुषंगाने राज्यामध्ये बालगृहांची स्थिती काय आहे ती पाहणं मला वाटतं तितकंच गरजेचं आहे. एकूण 526 बालगृह आहेत आणि त्याच्यातली शासनाकडे फक्त 36 बालगृह आहेत. बालगृहामध्ये कर्मचारी महाराष्ट्र राज्याचे 2018चे नियम आहेत त्याप्रमाणे कर्मचारी असणं अपेक्षित आहे. सर्व बालगृह निरीक्षण गृहामध्ये मुलांचं समुपदेशन सक्षम प्राधिकरण म्हणजेच बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनाने मुलांचं पुनर्वसन होणं सुद्धा अपेक्षित आहे. परंतु त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर अनेक बालगृह ही केवळ पिशवीतल्या संस्था आहेत, हे लक्षात आलेलं आहे. मुलांवर आम्ही उपकार करतो या भावनेतून प्रक्रिया आणि बोलणे मुलांच्या सोबत त्या ठिकाणी होत असतं. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रक्रियांचा अभाव, मुलांच्या सोबत काम करणाऱ्या व्यक्तीचं कोणतंही कुठलं प्रशिक्षण नाही आहे. मुलांच्या पुनर्वसन प्रक्रियेमध्ये हे सगळं बैठकीमध्ये घेऊया, कारण फक्त एवढं एकच तपशीलवार आता होणार महत्त्वाचं नाहीये. काही अर्जंट फक्त जेवढे मुद्दे आहेत तेवढेच काही होते फक्त ना. एकच महत्त्वाचं हां. की या घटनेमधले उपस्थित उद्वेजनक इतर मुद्दे जर आपण वगळले तर एका मुद्द्याबाबत सर्वच जिल्ह्यांमध्ये ही समस्या दिसून येते. कुठली? ती म्हणजे किशोरवयीन प्रेम प्रकरणं, बालविवाह किंवा पॉक्सो प्रकरणातल्या मुलींना त्यांच्या मनाविरुद्ध बालगृहात दाखल केल्यानंतर बालगृह पातळीवर त्यांना हाताळण्याची कोणतीही कौशल्य व साधनं नसल्याने निर्माण झालेली समस्या, याच्याबद्दल काही पुढील गोष्टींची आपल्याला विचार करण्याची गरज वाटते. सभापती महोदय, तुमचे फक्त 2 मिनिट मी घेते, फार महत्त्वाचे मुद्दे आहेत. कारण हा विषय फक्त संभाजीनगरच्या बालगृहाचा नाही तर संपूर्ण राज्यातल्या बालगृहाचा आहे. पहिला मुद्दा जो आहे की समिती पातळीवर समित्यांनी शक्यतो मुलांच्या मनाविरुद्ध त्यांना बालगृहात दाखल करू नये. प्रेम प्रकरणातील बऱ्याच मुलींना अद्दल घडावी, परत असं करू नये यासाठी पालक बालगृहात ठेवा म्हणतात. मुलींना मुलगी परत पळून जाण्याचा धोका आहे असं म्हणतात. अशा वेळी त्यांचं पाल्य ही त्यांची जबाबदारी आहे. भले ती चुकली असेल तरी तिला बालगृहात ठेवता येणार नाही, अशी भूमिका समित्यांनी घेतली गेली पाहिजे. विधेयक झाल्यावर देते तुम्हाला. तसंच पॉक्सो बाबत 164चा जबाब झाल्यानंतर घरी पाठवणार, 4 समुपदेशन सत्र झाल्यावर घरी पाठवणार, बालविवाहाचा गुन्हा दाखल होईपर्यंत मुलीला घरी पाठवणार नाही, अशा काही पद्धती समित्यांनी अवलंबलेल्या आहेत. आणि त्याच्या बाबतीत समित्यांशी बोलून त्यांना हे सांगण्याची गरज आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत बालगृहात मुलीला ठेवण्याची गरज नाही. तेव्हा आपण बालगृहात बालकाला का ठेवतोय, किती वेळ ठेवतोय याचा समित्यांनी सुद्धा विचार त्या ठिकाणी